देवाला तुकोबराय प्रार्थना करतात. देवाला प्रार्थना काय करतात? हे भगवंता, हे विठ्ठला पांडुरंगा, माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल जो भाव उत्पन्न झालेला आहे ना, त्याच्यामध्ये न्यूनता आणू नको, त्याच्यामध्ये उन करू नको. नाहीतर काय तर होऊन जातं आणि कुणाच्या तरी संगतीमध्ये जाताना माणूस असा पदच्युत होतो आणि सरळ मार्गाला जात असताना कुणीतरी काहीतरी त्याच्या कानामध्ये घालतं. मला एक जण काय म्हणलं माहिती आहे का, महाराज माझी टिकते का नाही कोणाला आता मला सांगा टिकते का नाही म्हणजे स्वतःवर स्वतःचा विश्वास नाही म्हणायला पाहिजे, आहे की नाही? तसं व्हायला नाही पाहिजे. म्हणून तुकोबराय काय करतात की देवाला प्रार्थना करतात. आता मला सांगा, आपला भाव आहे ना, भाव कुणाचा आहे? भाव कुणाचा आहे मला सांगा? आपला आहे. मग आपल्याला सांभाळायला ना, देवाला प्रार्थना करायला काय पाहिजे? कशाला पाहिजे सांगा? आपला भाव आपण सांभाळायचा ना. परंतु असं आहे महाराज, ऐका, आपल्या हातात काहीच नाही. कसं आहे माहितीये का, आपल्या हातात अजिबात काय सुद्धा नाही. बरोबर आहे हाय का? काय अहो, नामदेव महाराज पण एका ठिकाणी म्हणे, नामा म्हणे देवा केला नेम चालवी माझा. देवा मी नेम केलाय, पण चालवायचा कोणाला? तुला. माझ्या हातामध्ये नामा म्हणे केशी राजा. हा, नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझ्या. माझ्या मनामध्ये काय होत नाही. मला सांगा, देवाचा भाव आपल्या मनामध्ये धारण झाल्यानंतर तो तसाच मरेपर्यंत आपली गळ्यातली माळ आपल्या सरणापर्यंत टिकावी, नाही का? असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. असं तुकोबराय या ठिकाणी देवाला प्रार्थना करत, माझ्या हातात काय नाही, तू असा भाव टिकवला पाहिजे. म्हणून आपण का नाही, देवाविषयी कृतज्ञता आणि हे सगळं जे काय करतोय तो देवच करतोय अशा भावनेने या संसारामध्ये आपण राहायला पाहिजे. मला सांगा, काय मोठमोठ्या पंक्तीमध्ये आजच इथं पंगत झाली बरं का, मोठमोठ्या पंक्तीमध्ये आपण हे घेतो बघा, श्लोक घेतात. श्लोक किती भारी भारी श्लोक आहेत महाराज. ते पंक्तीमध्ये म्हणणारे श्लोक काय थोडे चांगले ना, कितीतरी बरं राहू दे. तुम्हाला श्लोक येत अभंग गाठलं, एखादा अभंग म्हणा, पण नाही. अरे रावणा राज्य गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले. असंच पाठवतो. सीते सारखे रत्न तुला पचेना. हे सगळे त्या रावणाचे जोडीदार. आता मला सांगा, किती किती भारी भारी. मला सांगा, एक तर श्लोक असा आहे, एक श्लोक असा आहे की भगवंताचं अस्तित्व काय असतंय हे दाखवून देणारा पंक्तीमध्ये म्हणणारा एक श्लोक आहे. तुम्हाला मी सांगतो बरं का. डोळ्याने बघतो दोन्ही परिसतो, कानी पदी चालतो, जीवेने रस चाकितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. कुणाची दया? हा, मला सांगा, डोळ्याने बघतो, कुणाच्या सत्तेने बघतो आपण? डोळ्याने बघतोय, बरोबर आहे. कुणाच्या सत्तेने बघतो? दोन्ही परिसतो, कानाने ऐकतोय, कुणाची सत्ता आहे? डोळ्याने बघतो, दोन्ही परिसतो, कानी पदी चालतो, पायाने आपण चालतोय, कुणाची सत्ता आहे? जिभेने रस चाकितो, आपण या जिभेने नाना प्रकारचे रस आपण चाकतो, ही कुणाची सत्ता आहे? मला सांगा. बोट सुद्धा त्वचाच आहे, जीभ सुद्धा त्वचाच आहे. बोटाला चव कळते का? जिभेला कळते नाही. ही कुणाची सत्ता आहे? चाले शरीर कोणाची हातात